सुप्रभात विद्यार्थी मित्रांनो, आज आपण काझीरंगा या पाठातील पुढील भाग अभ्यासणार आहोत. पण त्याआधी मी तुम्हाला काझीरंगा या पाठावर बनवलेली एक पीपीटी दाखवत आहे. तुम्हाला काझीरंगा अभयारण्यातील प्राण्यांची थोडक्यात ओळख व्हावी हा माझा छोटासा प्रयत्न आहे. हुलॉक हा शेपटी नसलेला वानर. हा फक्त आसामातील काझीरंगा अभयारण्यातच आढळतो. हुलॉक हे नाव त्याच्या आवाजावरून पडले आहे. पुढचा प्राणी बघा, एकशिंगी गेंडा. हा आसामच्या राज्य सरकारचे प्रतीक आहे. आसामात त्याचे पुतळे ठिकठिकाणी उभारले आहेत. जगातील अवाढव्य प्राण्यात या एकशिंगी गेंड्याचा चौथा क्रमांक लागतो. शरीर थंड राहण्यासाठी तो आपले अंग चिखलाने माखून घेतो. तो त्याची विष्ठा एकाच जागी टाकतो. तो कितीही मैल दूर गेला तरी तो एकाच जागेवर येऊन विष्ठा टाकतो. तो सामाजिक आरोग्याचा पाईक आहे, कारण तो वाटेल तिकडे घाण करत नाही. मुलांना पुढे बघा. जंगलातून फिरण्यासाठी लेखकांना जी हत्तीण मिळाली तिचे नाव वैजयंती होते. इंद्राच्या ऐरावताची मुलगी शोभेल इतकी ती सुंदर होती. इथपर्यंत मी तुम्हाला पाठ शिकवला होता आणि त्याच्या पुढे आता पुढचा पाठ आपण अभ्यासणार आहोत. आता बघा, सर्वांनी लक्ष द्या. पुढे पान नंबर 16, पेज नंबर 16, परिच्छेद तिसरा परिच्छेद बघा. माहुताने खून केली व गरकन वळसा घेऊन वैजयंती दुसरीकडे निघाली. त्याच वेळी एक पांढरा शुभ्र गायबगळा डोक्यावरून पंख हलवत उडाला. मी लगेच मनात नक्की केले की जवळपास कुठेतरी रानम्हशींचा कळप असला पाहिजे. बघा, माहुताने तुम्हाला मी सांगितलं की माहुत म्हणजे हत्तीला चालवणारा, आणि त्याने खून केली म्हणजे तिला इशारा केला. तेव्हा वैजयंती गरकन याचा अर्थ पटकन, वळसा याचा अर्थ काय, युटर्न घेतला आणि ती दुसरीकडे निघाली. त्याच वेळेला काय झालं, पांढरा शुभ्र एक गाय वगळा. आता गाय वगळा म्हणजे काय, तर तुम्हाला माहिती आहे, गायीच्या पाठीवर बसणाऱ्या किंवा त्याच्या आसपास, त्यांच्या गायींच्या आसपास वावरणाऱ्या बगड्यास गाय वगळा असे म्हणतात. हा एक पक्षी आहे आणि तो डोक्यावरून जेव्हा पंख हलवत उडून गेला तेव्हा लेखकाने मनामध्ये असं नक्की केलं की इथे कुठेतरी रानमहिषी असणार. आता रानमहिषी म्हणजे काय, तर या जंगलात राहणाऱ्या म्हशी असतात बघा. रानात मोकळ्या फिरणाऱ्या म्हशी या पाळीव नसतात, त्यामुळे अधिक आक्रमक असतात. ह्या कशा असतात, अधिक आक्रमक असतात आणि यांना रानमशी असे म्हणतात. तेव्हा लेखकाच्या मनात लगेच लक्षात आलं की इथे कुठेतरी रानमशीचा कळप असला पाहिजे. पुढे बघा, माझा तर्क. आता तर्क म्हणजे काय, तर्क याचा अर्थ अंदाज किंवा अनुभव खरा ठरला. गिरकी घेऊन बगळा जिथे उतरला त्या दिशेने माहुताने वैजयंतीला हाकारले आणि 5-15 म्हशींचा एक कळप शांतपणे चरताना आमच्या दृष्टीत पडला. आता नीट लक्ष द्या, लेखकाने जे सांगितलं होतं ते खरं होतं, त्यांचा अंदाज खरा निघाला. आणि जेव्हा जिथे बगळा उतरला, तो पक्षी उतरला, त्या ठिकाणी माहुताने वैजयंतीला हाकारले म्हणजे आवाज दिला, त्या ठिकाणी जाण्यासाठी सांगितलं. तेव्हा खरोखर तिथे 5-15 म्हशींचा एक कळप म्हणजे समूह त्या ठिकाणी शांतपणे चरताना आमच्या दृष्टीस पडला असं लेखक सांगतात. चरताना याचा अर्थ ते गवत खाताना, आणि दृष्टीस पडला म्हणजे ते आम्हाला दिसला. म्हशी गवतातून चालतात. त्यावेळी गवतातले अनेक लहान कीटक घाबरून हवेत उडतात. त्यांना खाण्यासाठी बगळे नेहमीच म्हशींच्या जवळ अथवा त्यांच्या पाठीवरून येऊन बसतात. नीट लक्ष द्या, जेव्हा या रानमशी त्या गवतातून चालत असतात, चरत असताना, गवत खात असताना, त्यावेळेला काय होतं, त्या गवतामध्ये अनेक कीटक असतात, लहान कीटक. ते घाबरून असे हवेत उडत असतात आणि ते हवेत जेव्हा उडत असतात तेव्हा हे गाय वगळे आहेत,
हे बगळे काय करतात, ते कीटक खातात आणि त्यामुळे ते मशीनच्या जवळ असतात, नाहीतर मशीनच्या पाठीवर येऊन बसत असतात. पुढे बघा, विशाल, आता त्यांचं वर्णन केलंय. विशाल शिंगांच्या 10-15 मशीनच्या अधूनमधून वावरणारे बगळे पाहून मनात आले की निसर्गाची ही काळ्यावरची पांढरी लिपी केव्हा तरी कागदावर चित्रित केली पाहिजे. आणि जेव्हा लेखकाने हे पाहिलं की या विशाल अशा शिंगांच्या, मोठ्या अशा शिंगांच्या असलेल्या म्हशी, 10-15 म्हशी आणि त्या मशीनमधून इकडून तिकडून फिरणारे बगळे, हे पाहिल्यानंतर लेखकाच्या मनामध्ये असं आलं की आपण हे चित्र, हे दृश्य आपल्या कागदावरती उतरवलं पाहिजे, म्हणजे चित्रित केलं पाहिजे, असं त्यांच्या मनाला जाणवलं. आसामी जंगलातल्या या रानम्हशींची शिंगे दिसायला मोठी, सुंदर आणि विशाल अर्धचंद्राकृती असतात. बघा, नीट लक्ष द्या. आसामी जंगलातल्या या रानम्हशींची शिंगे जी आहेत ती दिसायला मोठी, सुंदर आणि विशाल आणि अर्धचंद्राकृती. याचा अर्थ काय, तर अर्धगोल आकाराचे, म्हणजे तुम्ही इंग्लिशमध्ये त्याला म्हणता सेमी सर्कल आकाराचे. आणि त्या दिसायला किती दिसायला पण त्यांची शिंग मोठी आहेत, सुंदर पण दिसतात आणि अर्धचंद्राकृती सुद्धा आहेत. हत्तीपेक्षाही उंच असलेल्या एलिफंट ग्रास, हत्ती गवत मधून चिखल तुडवत माहुताने वैजंतीला पुढे काढली. नीट लक्ष द्या, हे जे गवत असतं, या गवताला एलिफंट ग्रास असं का म्हटलेलं आहे, कारण की ते हत्तीपेक्षाही उंच असतं, म्हणून त्याला काय म्हटलंय, एलिफंट ग्रास म्हणजे हत्ती गवत. थोडे अंतर चालून गेल्यावर मध्येच थांबून तिने सोंड वर केली आणि तुतारीसारखी दीर्घ किंकाळी फोडली. आणि थोडे अंतर चालल्यानंतर ह्या हत्तीने एक दीर्घ अशी किंकाळी फोडली. आता तुतारी म्हणजे काय, तर हा वाद्य आहे आणि त्या वाद्यासारखं हत्तीने सुद्धा सोंड अशी वरती केली आणि दीर्घ किंकाळी फोडली. कारण तुम्हाला माहिती आहे की प्राण्यांना गंध ज्ञान असतं, त्यामुळे तिला कळलं की काहीतरी इथे तिला गंध आला, त्यामुळे तिला कळलं इथे काहीतरी समस्या आहे, त्यामुळे तिने जोर आणि किंकाळी फोडली, दीर्घ किंकाळी फोडली. मला वाटले काहीतरी संकट आहे. लेखकाच्या मनात आलं काहीतरी संकट, काहीतरी समस्या आहे. माहुताने इकडे तिकडे नजर फिरवली आणि हत्तीला पुढे चालण्याची सूचना केली. माहुताने सुद्धा इकडे तिकडे पाहिलं आणि नंतर त्यांनी हत्तीला पुढे चालण्याची सूचना केली, म्हणजे सांगितलं पुढे चालायला. सावधपणे पावले टाकत, सावधपणे म्हणजे एकदम काळजीपूर्वक पावले टाकत गवतातून चालत ती एका डबक्यापाशी आली. डबकं म्हणजे काय, तर इथे डबक्यापाशी याचा अर्थ किंवा डबकं याचा अर्थ पाण्याचा छोटा तलाव. डबक्याच्या काठावर एक हरीण मरून पडले होते. आता तुमच्या लक्षात आलं असेल की हत्तीने जोराने तुतारीसारखी दीर्घ किंकाळी का फोडली, कारण तिला गंधज्ञान झालं होतं, तिला लक्षात आलं होतं की या प्राण्यांना गंधज्ञान असतं आणि तिला लक्षात आलं होतं. त्यामुळे तिकडे तुम्हाला लक्षात आलं असेल की बघा, डबक्याच्या काठावर एक हरीण मरून पडले होते आणि हत्तीने पुन्हा एक किंकाळी फोडली आणि त्याला पाहिल्यावर परत तिने एक किंकाळी फोडली आणि तोंड हवेत फिरून चारी दिशांचा वास घेतला. तिने परत का किंकाळी फोडली, तर दुःख जाहीर केलं तिने आणि नंतर परत तिने चारी बाजूला काही धोका नाही ना यासाठी तिने चारी दिशांना वास घेतला. म्हणजे चारी दिशांचा वास घेतला म्हणजे तिने पाहिलं की काही धोका दिसत नाही ना, जणू काय मृत्यूची पावले. आता मृत्यूची पावले म्हणजे काय, म्हणजे मृत्यू समोरून येत आहे असं म्हटलं जातं. आजूबाजूला कुठे रेंगाळत आहे की काय याचा मागोवा ती घेत होती, म्हणजे ती पाहत होती की कुठे काही धोका तर नाही आहे ना आपल्याला, आणि ती त्याचा तपास घेत होती. मागोवा घेणे याचा अर्थ तपास घेत होती. माहुताने वैजंतीला जरा खाली वाकायला लावली आणि माहुताने ते पाहिल्यावर वैजंतीला थोडं खाली, हत्तीला थोडं खाली वाकायला लावलं आणि आपल्या सोबत्याला खाली उडी मारायला सांगितली. त्या सोबत्याने खाली उतरून हरणाच्या प्रेताचे नीट निरीक्षण केले. आता माहुताने काय केलं, त्याच्या जोडीला जो सोबती होता, लेखक तो होतेच, आणि जो सोबती होता त्या सोबत्याला काय सांगितलं, खाली उतरायला सांगितलं. आणि खाली उतरल्यानंतर त्या सोबत्याने काय केलं, त्या हरणाचे जे प्रेत होतं म्हणजे मृतदेह होता त्याचं नीट निरीक्षण केलं. कुठल्या तरी प्राण्याने छातीत शिंग
खुपसून त्याची हत्या केली होती. त्याने निरीक्षण केल्यावर त्याला कळलं काय, तर कुठल्या तरी प्राण्याने त्या हरणाच्या छातीमध्ये शिंग खुपसून त्याची हत्या केली होती. किती नाजूक सुंदर जीव, पण जनावरांच्या एका आंधळ्या वेड्या लहरीबरोबर चक्काचूर झाला त्याचा. माझे मन क्षणभर बधीर झाले. लेखक सांगतात की जनावरांच्या या मस्तीमुळे काय झालं, एक सुंदर असा जीव, नाजूक असा जीव काय झाला, त्याचा चक्काचूर झाला. आणि म्हणून लेखकाला थोडं मन सुन्न झालं, बधीर झालं म्हणजे सुन्न झाले. काझीरंगाचा विस्तीर्ण वनप्रदेश तुडवत आणि भिजलेल्या वाऱ्यावर मंद मंद गतीने तरंगत गिरक्या घेणारा जमिनीचा व गवताचा वास हुंगत वैजंती प्रवासी बंगल्याच्या दिशेने चालू लागली. आपल्याला माहिती आहे की काझीरंगाचा 265 चौरस किलोमीटर इतका मोठा परिसर, जंगल परिसर आहे. आणि तो चालत वैजंती जेव्हा या जमिनीचा आणि गवताचा वास घेत घेत ती कुठे आली, वैजंती म्हणजे हत्तील प्रवासी बंगल्याच्या दिशेने चालू लागली. का कोण जाणे, पण वाटेत पुन्हा ती थबकली. लेखक सांगतात का कोण जाणे, ती वाटेमध्ये थांबली. आणि त्याच वेळी समोरून हरणाचा एक कळप उड्या मारत पळत पळत निघून गेला. तेव्हा लेखकाने पाहिलं ती थांबली, कारण का समोरूनच हरणाचा एक कळप हा उड्या मारत समोरून निघून गेला. त्या हरणांकडे पाहून एका विलक्षण समाधानाने माझे मन भरून आले. त्यांचा तो कळप सारंगाचा आहे असे मनाला वाटू लागले. किंचित काळसर अंगावर अस्पष्ट पांढुरके ठिपके असलेल्या हरणांना संस्कृत भाषेत सारंग म्हणतात. मुलांनो, त्या हरणाचा जो लेखक सांगतात मनाला एक समाधान वाटून गेलं, किंवा मनाला एक समाधान का वाटलं, तर तो जो कळप गेला समोरून, तो त्याला लेखकाने सांगितलं हा कळप सारंगासारखा, म्हणजे किंचित काळसर, अंगावर अस्पष्ट असे पांढऱ्या रंगाचे ठिपके होते, अस्पष्ट. आणि या हरणांना संस्कृत भाषेमध्ये काय म्हणतात, सारंग म्हणतात. म्हणून लेखकाने उल्लेख का केल्यास हा कळप सारंगाचा आहे, म्हणजे हा हरणांच्या कळपाला म्हणजे हरणांना संस्कृत भाषेमध्ये सारंग असे म्हणतात. कारण त्यांच्या अंगावर काय असतं, काळसर, किंचित काळसर अंगावर अस्पष्ट पांढुरके ठिपके असतात. म्हणजे किंचित हा काळसर रंगाचा अंगावर काळसर रंग असतो अंग, आणि त्या काळसर रंगावर काय असतात, अस्पष्ट असे पांढऱ्या रंगाचे ठिपके असतात. म्हणून त्यांना हरणांना संस्कृत भाषेत सारंग असे म्हणतात. या हरणाचा कळप वेगाने जातो, आणि या हरणाचा कळप कसा वेगाने, याचा अर्थ जोरात जातो. त्यावेळी एखादा काळा पांढरा ढग वाऱ्यावर तरंगतो आहे असे वाटते. आणि ढगालाही संस्कृत भाषेत सारंग हे नाव आहे. नीट ऐका, लेखकाने अशी कल्पना केली, जेव्हा हा हरणाचा जो कळप आहे त्याला संस्कृत भाषेमध्ये हरणांना सारंग असे म्हणतात, आणि हा कळप जेव्हा वेगाने जातो तेव्हा लेखकाने अशी कल्पना केली की एखादा काळा पांढरा ढग वाऱ्यावर तरंगत आहे असे लेखकाने कल्पना केलेली आहे. आणि पुढे लेखक सांगतात ढगालाही संस्कृत भाषेमध्ये सारंग असे हे नाव आहे, आणि ढगाला पण काय म्हणतात, सारंग संस्कृत भाषेमध्ये. पुढे बघा, वैशाखातल्या पांढुरक्या ढगासारखे क्षणाक्षणाला वेगळे रूप घेणारे मन तिथेच घोटाळत असता वैजंती काझीरंगाच्या कडेला येऊन उभी राहिली. प्रवासी बंगला तेथून जवळच होता. आता वैशाख म्हणजे मराठी महिना, आणि या वैशाख महिन्यामध्ये ढग जे असतात हे पांढऱ्या रंगाचे असतात, आणि हे ढग काय करत असतात, क्षणाक्षणाला वेगवेगळे आकार घेत असतात, आणि वेगवेगळे आकार जसे रूप घेत असतात, ते आकार जसे तयार होत असतात ढगांचे आकाशामध्ये, त्याचप्रमाणे लेखकाचं मन सुद्धा तिथे घोटाळतच होतं. आणि त्यावेळी घोटाळत असतानाच वैजंती जी आहे, म्हणजे ही हत्ती जी आहे वैजंती, ती काझीरंगाच्या कडेला येऊन उभी राहिली. आणि तिथून लेखक जिथे राहत होते तिथे प्रवासी बंगला जिथे ते थांबले होते, त्या प्रवासी बंगला तेथून जवळच होता. मुलांनो, काझीरंगा
हा जंगल सफरी करताना म्हणजे जंगल प्रवास करताना लेखकाला जो अनुभव आला तो त्यांनी या पाठात सुंदरपणे व्यक्त केला हे आपण पाहिलं. आणि हा पाठ तुम्हाला सर्वांना व्यवस्थित समजला असेल. आणि हा पाठ सर्वांनी बघा, मी परत एकदा सांगते, याच्यावर मोठे प्रश्न आणि टिपाच येणार आहेत, त्यामुळे तुम्हाला ते प्रश्न व्यवस्थित पाठ पण करायचे आहेत, त्या टिपा पण व्यवस्थित तुम्हाला समजून पाठ करायचे आहेत. मी तुम्हाला टिपा आणि प्रश्न दोन्ही देणार आहे लिहून, आणि त्या तुम्ही व्यवस्थित लिहून घ्या. पण हा पाठ तुम्ही मोठ्याने घरी 3 वेळा वाचा. त्यात आलेले जे नवीन शब्द वाटत असतील त्याचे अर्थ तुम्हाला मी शिकवत असताना सांगितले, ते तुम्ही लिहून घेतले असते, ते नीट लक्षात घेऊन तो पाठ वाचा. आणि पाठ खूप सुंदर आहे, तुम्हाला सर्वांना परत 2-3 वेळा वाचावासा वाटेल आणि तुम्ही सर्वांनी तो वाचलाच पाहिजे. त्याबद्दल मुलांनो, काझीरंगा या पाठाचा स्वाध्याय तुम्ही व्यवस्थित मराठी नोटबुकमध्ये लिहायचे. मी प्रश्न वाचत आहे, टेक्स्टबुकमधलेच प्रश्न आहेत बघा, लक्ष द्या नी. प्रश्न पहिला, काझीरंगा अभयारण्याची वैशिष्ट्ये खालील मुद्द्यांना अनुसरून लिहा. अ. भौगोलिक वैशिष्ट्ये. भारतातील आसाम राज्यातील काझीरंगा अभयारण्य हे भारताचे एक भूषण आहे. हे सुमारे 265 चौरस किलोमीटर क्षेत्रावर विस्तारलेले आहे. काझीरंगाची भूमी ही कर्दम भूमी आहे. साधारणपणे कमरे इतका चिखल येथील वन्यभूमीत असतो, त्यामुळे तेथे पायी फिरणे अशक्यच आहे. अशा वेळी हत्तीच्या पाठीवरून सफर करावी लागते. येथे सर्वत्र गवत इतके उंच वाढलेले असते की हत्तीवर बसलेला माणूसही लपून जातो. या उंच गवतास एलिफंट ग्रास असे म्हणतात. बघा, प्राणी जीवन. जगात दुसरीकडे कुठेही आढळणार नाहीत असे काही प्राणी आसाममधील काझीरंगा अभयारण्यात आढळतात. या अभयारण्यात एकशिंगी गेंडा, हत्ती, म्हैशींचा कळप, हरणांचा कळप, गायबगळे इत्यादी पशुपक्षी आढळतात. एकशिंगी गेंडा हे आसामचे वैशिष्ट्य आहे. राज्य सरकारचे ते प्रतीक आहे. या ठिकाणी वन्य पशु बहुधा सकाळी लवकर किंवा सूर्यास्ताच्या वेळी पाहायला मिळतात. प्रवाशांना जंगलात फिरवून आणण्यासाठी आसाम सरकारने 15-20 प्रशिक्षित हत्ती तयार ठेवले आहेत. प्रश्न दुसरा, प्राण्यांचे गंधज्ञान या संकल्पनेबाबत तुमचे मत लिहा. प्राण्यांची घ्राणेंद्रिये खूप तीव्र असतात. वातावरणातील बदल त्यांना वासामुळे कळतात. प्राण्यांचे गंधज्ञान चांगले असल्यामुळे ऋतूंमधील बदल त्यांना माणसापेक्षा लवकर कळतात. पाळीव प्राण्यांना विशिष्ट हालचाली चटकन कळतात. एखाद्या अनोळखी माणसाचा किंवा कीटकांचा वास पाळीव प्राण्यांना चटकन कळतो. गाईगुरांना मातीतले गंध कळतात. वाघ, सिंह इत्यादी जंगली प्राणी वासावरून शिकार शोधतात. वैजयंती हत्तीणीलाही डबक्याच्या काठावर मरून पडलेल्या हिरणीचे ज्ञान विशिष्ट वासामुळेच झाले. अशा प्रकारे प्राण्यांचे गंधज्ञान ही त्यांना मिळालेली देणगी आहे. प्रश्न तिसरा, काझीरंगा ही कर्दम भूमी आहे. हे विधान सोदाहरण स्पष्ट करा. काझीरंगा या पाठात लेखकाने काझीरंगा ही कर्दम भूमी आहे असे म्हटले आहे. पुढे ते म्हणतात की येथे कमरे इतका चिखल असतो, त्यामुळे तेथून फिरणे माणसांना अशक्यच असते. शिवाय येथे सर्वत्र इतके उंच गवत वाढलेले असते की हत्तीवर बसलेला माणूसही या उंच गवतातून दिसणार नाही. यामुळे काझीरंगा ही कर्दम भूमी असल्याचे पटते. मुलांनो,
हे तिन्ही प्रश्न तुम्ही व्यवस्थित लिहून घ्या, मराठी नोटबुकमध्ये पाठ वाचा आणि तुम्ही सर्वांनी शांतपणे धडा ऐकला, प्रश्नांची उत्तरं व्यवस्थित ऐकली, त्याबद्दल तुमच्या सर्वांचं धन्यवाद.